नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जगाच्या कल्याणासाठी आशियाई देशांनी एकत्र यावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आशियाई नेतृत्व परिषदेत आवाहन. शेतकऱ्यांकडून शासकीय दरापेक्षा कमी दरानं दूध खरेदी करणाऱ्या संस्थांवर राज्य सरकार फौजदारी कारवाई करणार, एकनाथ खडसे. कोल्हापुरातला टोल कायमचा रद्द व्हावा या भूमिकेचा सर्वपक्षीय बैठकीत आज पुनरुच्चार. आणि राज्यात तापमानाचा पारा चढला, विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमानात लक्षणीय वाढ. चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या 3 देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण कोरियाहून मायदेशी येण्यासाठी रवाना झाले. भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं या 3ही देशांच्या नेतृत्वासोबत नरेंद्र मोदींनी द्विपक्षीय चर्चा तसंच विविध क्षेत्रातल्या सामंजस्य आणि गुंतवणूक विषयक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधानांनी आज 6व्या आशियाई नेतृत्व परिषदेत सहभाग घेतला. जगाच्या कल्याणासाठी आशियाई देशांनी एकत्र यावं आणि संयुक्त राष्ट्रांसह जागतिक प्रशासन संस्थांच्या सुधारणांसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. दहशतवाद आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या सामाजिक आव्हानांचा सर्वांनी एकत्रितपणे सामना केला पाहिजे असंही मोदी म्हणाले. मायदेशी रवाना होण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी आज दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या बैठकीलाही संबोधित केलं. दक्षिण कोरियातल्या कंपन्यांनी भारतातील गुंतवणूक वाढवावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. दक्षिण कोरियाचे संगणक हार्डवेअर तज्ज्ञ आणि भारताचे सॉफ्टवेअर तज्ज्ञ यांच्यातल्या भागीदारीचं महत्त्व त्यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं. दक्षिण कोरियातल्या व्यापार आणि उद्योगांना भारतामध्ये अनुकूल वातावरण असल्याचं मोदी यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी आज सेऊल इथल्या चेनेगिचॉन झऱ्याला तसंच हुंदाई शिपयार्डलाही भेट दिली. दक्षिण कोरियाचा आपला दौरा समाधानकारक आणि फलदायी ठरल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. येत्या 26 मे रोजी केंद्रातल्या मोदी सरकारला सत्तेत येऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षभरात देशाचा सामाजिक आर्थिक विकास करण्यासाठी सरकारनं सर्वच घटकांसाठी अनेक योजना राबवल्या असून केंद्र सरकारच्या या कार्यपद्धतीचं अमेरिकेच्या अर्थतज्ज्ञांनीही कौतुक केलंय. केंद्र सरकारच्या पहिल्या वर्षाच्या कामगिरीकडे पाहिलं तर अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी या सरकारनं महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यावर या सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विदेश धोरणामुळे गुंतवणुकीसाठी भारताचं जगभरात मोठं मार्केटिंग झालं. परिणामी 2014-15 या वित्तीय वर्षात विदेशी गुंतवणुकीत सुमारे 40% वाढ झाली. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केलेली मेक इन इंडिया मोहीम, डिजिटल इंडिया मोहीम तसंच रोजगार संपादन करण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजना सुरू करण्याचा निर्णयही महत्त्वाचा ठरला. तर प्रधानमंत्री जनधन योजनेद्वारे सर्वसामान्यांना बँकिंग क्षेत्राचे फायदे मिळवून देण्याचा प्रयत्न सरकारनं केला. औद्योगिक धोरणाला चालना देताना पायाभूत सुविधा उपलब्ध करून विविध क्षेत्रांमध्ये वृद्धिदर वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. थोडक्यात केंद्रातल्या मोदी सरकारला समाजाच्या सर्व क्षेत्रातून चांगलं सहकार्य आणि प्रतिसाद मिळाला तर पूर्णपणे सर्वसमावेशक विकास साध्य व्हायला वेळ लागणार नाही. आणि याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ उमा महादेवकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आपण सीए म्हणून कार्यरत आहात आणि गेल्या वर्षभरामध्ये जर का आपण नरेंद्र मोदी सरकारचा जो एक आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आहे त्याची दिशा आणि गती याकडे जर का पाहिलं तर नेमकं काय चित्र समोर दिसतंय? पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या ज्या नव्या सुधारणा आहेत, नव्या पॉलिसीज आहेत, या सगळ्या प्रत्यक्षात यायला थोडा वेळ लागला असेल तर ते स्वाभाविक आहे. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा अशी राबवायची असते प्रत्यक्षात तेव्हा त्याला थोडा वेळ हा लागतोच. पण तरी सुद्धा त्यांनी ज्या वेगवेगळ्या नव्या योजना आखल्या आहेत, त्याच्यानंतर त्यांनी ज्या सरकारतर्फे वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब केला आहे, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून 1 वर्षाचा काळ जरी कमी असला तरी थोड्या पुढच्या 4-5 वर्षात त्याचे चिन्ह आणि फळं नक्कीच दिसतील आणि चांगलं चित्र
पुढे सगळ्यांच्या येईल असंच मला वाटतं. विदेशी गुंतवणूक आकर्षित व्हावी यासाठी मला वाटतं पंतप्रधानांनी खूप भर दिलाय. अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या, तिथल्या उद्योगपतींशी चर्चा केली, अनेक सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या झाल्यात. कशा प्रकारचं चित्र यापुढच्या काळात आपल्याला दिसतंय? भारताकडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आहे, वेगवेगळे रिसोर्सेस किंवा त्याच्यासाठी लागणारे सर्व व्यवस्था आहे, पण वेगवेगळ्या कायद्यांमुळे आधी फेरा होता, मग फेमा झाला. कायद्याचे आपले करविषयक कायदे खूप क्लिष्ट आहेत. एकेकाळची पॉलिसी अशी होती की फॉरेन इन्व्हेस्टमेंट आल्याने आपल्या देशाचं नुकसान होईल म्हणून ते फॉरेन इन्व्हेस्टमेंट नको म्हणत होते. या सगळ्या गोष्टींमुळे एक परदेशी माणूस आपल्याकडे बघताना थोडा संशयाने बघायचा किंवा आजही बघतो. नरेंद्र मोदींच्या सरकारने आल्या आल्या जे त्यांनी दौरे चालू केले त्याच्यावर काही प्रमाणात बोललंही जातं, फार वेळ आधी भारताबाहेर आहेत म्हणून. पण ह्याचं मुख्य कारण की सगळ्या जगाला भारताची एक नव्याने ओळख करून द्यावी, काही त्याच्यावर काय करार व्हावेत. सगळेच करार काही प्रत्यक्षात उतरतात लागलीच असंही नाही, पण ह्या सगळ्यांनी परदेशातल्या भारतीयांना आणि भारतातल्या परदेशी व्यवस्थांना थोडंसं एक फील गुड कम्फर्ट लेवल येते आणि हाच त्याचा सगळ्यात जास्त मोठा परिणाम आहे. त्याचबरोबर FDI वाढते, आहेच, वाढलेली दिसते आपल्याला. सगळ्यांना एक आत्मविश्वास देण्याचं काम नरेंद्र मोदींनी खूप मोठ्या प्रमाणात केलं. खूप मोठ्या त्यातले MOU असतात ते सगळेच काही प्रत्यक्षात येतात असं नाही, सगळे प्रॅक्टिकल असतात असं नाही की लागलीच व्यवहार सुरू झाले असंही नाही, पण कमीत कमी त्या दृष्टीने पावलं उचलली गेली हे मात्र नक्की खरं. दुसरं जर का आपण देशांतर्गत काही सुधारणा बघितल्या तर सर्वसामान्य जो माणूस आहे त्याला केंद्रस्थानी ठेवून अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केलेली आहे. जसं जनधन योजना, कोट्यवधी लोक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आज आपल्या देशात बँकांचं जे चित्र दिसतं ते शहरात किंवा फार फार तर त्याच्या शहरांच्या थोडं खाली गेलं तर ग्रामीण विभागात सुद्धा फार लिमिटेड आहे, फार थोड्या प्रमाणावर होतं. परंतु मोदी सरकारच्या पॉलिसीनुसार, धोरणानुसार जे जनधन योजना आहे त्याच्याप्रमाणे तळागाळातल्या लोकांनाही बँक अकाउंटची सुविधा देणार आहेत. त्या बँक अकाउंट बरोबर त्यांना क्रेडिट कार्ड सारखी सुविधा मिळणार आहे, त्याच्याबरोबर आधार कार्ड, इन्शुरन्स मिळणार आहे, जीवन विमा, तर त्या सगळ्या योजना आहेत. याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम असा होतो की पहिलं KYC पूर्ण होतं, नो युअर कस्टमर. ह्या स्ट्रिक्ट वापरल्यामुळे एवढी मोठी जी लोकसंख्या आहे जी आतापर्यंत कुठल्याही नोंदणीतच नव्हती ती पहिली रेकॉर्डवर येते. त्याचबरोबर हे क्रेडिट देताना म्हटलं तर ते क्रेडिट कमी आहे, असं काही अगदी काय करोडोचं लोन देतायत असं नाही, पण त्या थोड्या लोनसाठी माणसं पुढे येऊन काही प्रयत्न करणं, त्यातनं उद्योगधंदे उभे राहणं, कदाचित थोडी लोन्स त्यातली बुडतील पण सगळेच काही कर्ज अगदी मोठ्या प्रमाणावर परत येऊन अगदी मोठे व्यवहार होतील असं नाही, पण तरी एक ही जी सुरुवात दुसरे चित्र की मोठ्या उद्योगपतींकडून ठरवून कर्ज बुडवले जातात, पण जो एक छोटा जो उद्योजक आहे तो मात्र त्याची कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न नक्कीच करतो. त्याच्या दृष्टीने मुद्रा बँक ही जी आहे ती अतिशय महत्वाची योजना आहे की ज्याच्यातनं लहान मोठ्या फार फार तर 10 लाखाचं ते कर्ज देणार आहेत, त्याच्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. आणि हे जे छोटे व्यवसाय आहेत जे आपल्याला रोजगार उत्पन्न करून देतात, ज्याच्यातनं उत्पन्न लहान प्रमाणावर पण मोठ्या संख्येने झाल्यामुळे देशाचं, नेशनचं उत्पन्न नक्कीच वाढतं, ह्या सगळ्याचा तिथे फायदा होईल. ती योजना अतिशय चांगली आहे आणि त्याची म्हटलं तर नावं सुद्धा छान आहेत. पहिलं किशोर योजना, किशोर लोन, त्याच्यानंतर बालक योजना आणि दुसरं काय एक नाव किशोरी बालक आणि अजून एक नाव आहे त्याचं. अशा नावंही त्यांनी चांगली केलेली आहेत. त्यामुळे ती तशा योजना त्यांनी ज्या लोकांपर्यंत पोचतील, त्यांना सहज कळतील अशा तऱ्हेने त्यांनी त्या दिलेल्या आहेत. त्याचा नक्कीच फायदा होईल. मुद्रा बँकेने फार मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा मिळेल. तुम्ही आता घोषणांचा उल्लेख केलात, गंगा शुद्ध करण्यापासून ते संपूर्ण भारत स्वच्छ करायला पाहिजे, अशा अनेक लोकप्रिय घोषणा या सरकारने केलेल्या आहेत. पण जेव्हा त्याची अंमलबजावणी करण्याची आता प्रत्यक्ष वेळ आलेली आहे
एक मोठं आर्थिक आव्हान सुद्धा आणि संधी सुद्धा आहे. आपण याकडे काय दृष्टीने पाहता? खरंय, घोषणा म्हणजे पद्य असतं, इट्स पोएट्री, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा ते जेव्हा व्यवहारात आणतो ते मात्र गद्य स्वरूपातच येतं. त्याच्यात थोडा सरकारच्याकडनं, त्याच्यानंतर माणसांकडनं त्या वापरताना त्याच्यात दिरंगाई होण्याची शक्यता असते. ते कठीण असतं. बोलणं सोपं आहे, गंगा स्वच्छ करा, अरे पण गंगा नदी किती मोठी आहे, आज त्याच्यात काही प्रॉब्लेम आहेत का, ते पुढे वाढणार आहेत का, आणि एवढं काही एका वेळेला काही तुमचं सगळं काम होऊन जाणार नाहीये. ह्या दृष्टीने तुम्हाला नावं देऊन नुसती चांगली उपयोग नसतो, त्या राबवण्यात. आणि 1 वर्षाचा कालावधी मला वाटतं त्या दृष्टीने छोटा आहे. आता स्वच्छता अभियान किती सोपी भाषा आहे, पण त्याचा अर्थ काही फक्त झाडू मारणं आणि साफ करणं हा नाहीये. स्वच्छता अभियान म्हणजे इंडस्ट्रियल वेस्ट किंवा इतरही जे काही वेस्ट आहे त्याचं पूर्णपणे निराकरण करून त्याचं स्वच्छता करणं, ते खरं स्वच्छता अभियान. नुसतं झाडू घेऊन सगळे पॉलिटिकल पार्टीज फिरतात त्याला काही. तर ह्या प्रकारे ज्या काही योजना त्यांनी आणलेल्या आहेत त्याची नावं चांगली दिलेली आहेत, त्यांनी पटकन लोकांच्या लक्षातही राहतं, आणि ह्या जर खऱ्या प्रत्यक्षात आल्या तर त्याचा मात्र फार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाला आणि इंडस्ट्रीलाही फायदा होणार. आणि दूरगामी परिणाम करतील असे अनेक पावलं उचलले गेले, जसं युवकांना प्रोत्साहन द्यायचे किंवा कामगारांसाठी कौशल्य विकासाचा कार्यक्रम आहे. त्याने मला असं वाटतं की एक दूरगामी जो परिणाम होईल भारतावरती तो खूप मोठा असेल. खरं, या कौशल्य योजनेत भारताकडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आहे. दुर्दैवाने त्या मनुष्यबळाला योग्य ते ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण नसल्यामुळे बरेचदा ते वाया जातं किंवा अशा कामात गुंतून राहतं ज्याच्यामुळे रोजगार उपलब्ध होत नाहीत त्यांना. तर ह्या दृष्टीने कौशल्य योजना वगैरे जेव्हा त्यात राबवल्या जातील त्याच्यातनं 8,000 रुपये त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे उत्पन्नाच्या दृष्टीने. ह्या सगळ्यातनं जेव्हा ती मुलं स्वयंरोजगार ह्याच्याकडे येतील, नोकरी न शोधता मला हे येतं, मला आज मी साधं लाकूड काम शिकलोय, त्याचं प्रशिक्षण मला कौशल्य मिळालेलं आहे, मी ते केलं तर माझ्या घरापुरतं मी खर्च काढीन, आणि ह्यातनं हळूहळू स्वयंरोजगाराचं वाढ होईल असं मला वाटतं, आणि ते चांगलं आहे. कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना हे सरकार राबवत आहेच, आणि मला वाटतं शेतकऱ्यांसाठी मालाची योग्य दरामध्ये विक्री करणं हे खूप मोठं आव्हान असतं. राष्ट्रीय स्तरावरती एक बाजारपेठ निर्माण करायचा प्रयत्न सुद्धा या सरकारचा आहे. हे अतिशय चांगलं पाऊल उचललं गेलंय. अर्थात इतर सगळ्याच योजनांप्रमाणे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत आपण नुसतं त्याच्याकडे चांगल्या म्हणूनच बघणार, पण त्या दृष्टीने मला असं वाटतं की मोदी सरकार आल्यानंतर नैसर्गिक आपत्ती पुष्कळ आल्या, खूपच आल्या. ते अवकाळी पावसाने नुकसान झालं, इतरही कारणाने नुकसान झालं. त्यावेळेला ज्या प्रमाणात सामान्य माणसाला त्याची झळ पोचेल तेवढी पोचली नाही. ह्याचं एकच कारण म्हणजे वेळोवेळी मोदी सरकारनी त्या दृष्टीने उचललेली पावलं. एकतर एक समिती करणं सगळ्या मार्केटिंगची, हे अतिशय महत्वाचं आहे, कारण मिडलमन ज्याला म्हणावेत ते इतका पैसा खाऊन जातात मधल्यामध्ये की शेतकरी जर 10 पैशांनी विकत असेल तर आपल्या कस्टमरपर्यंत येईपर्यंत 50 पैसे ते 75 पैसे त्याची किंमत होते, आणि शेवटी महागाईची झळ सामान्य माणसाला शहरातही लागते आणि शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळत नाही. ह्या दृष्टीने एक समिती झाली. आताही त्यांनी वेळच्या वेळी इम्पोर्ट केलं, आणि पुढे हळूहळू एक शेतकरी चांगला एस्टॅब्लिश झाला, कारण आपल्या देशात शहरी लोकसंख्या फार थोडी आहे, त्या मानाने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. या दृष्टीने त्यांची पावलं जी आहेत, एक समिती करणं किंवा इतरही, ती जर नीट राबवली गेली तर. आणि मेक इन इंडिया सारखं जे अभियान आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की देशांतर्गत उत्पादन वाढेल आणि अर्थव्यवस्थेला एक मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल. मेक इन इंडिया म्हणजे फॉरेनच्या गोष्टी आपणच जर तयार करू शकलो. उदाहरणार्थ आता मोबाईल फोनवरनं त्यांनी केलं की भारतातच मोबाईल फोन जर तयार झाले तर त्या मोबाईल फोन असं केलं तर भारतात उद्योग तयार होतील, भारतातला पैसा भारतातच राहील,
बाहेरून इम्पोर्ट करायला न लागल्यामुळे ते पैसे फॉरेन एक्सचेंजचे हे होईल. तर हे मेक इन इंडिया ही सगळीच मी म्हटलं तसं हे पद्य आहे. खरंय. आता जाता जाता 1 वर्ष अगदी पूर्ण होत आलंय. कामगिरीबद्दल काय सांगाल? एखाद्या समुद्रात जर जहाज जात असेल, एका क्षणात काही त्याची दिशा बदलता येणार नाही. काही वेळेला त्याला हळूहळूच वळवायला पाहिजे, नाही तर ते अख्खं जहाजच बुडेल. सरकारचं तसंच आहे. आज एका सरकारपासून दुसरं सरकार आलं, त्याचे पॉलिसी वेगळ्या असतात, धोरणं वेगळी असतात आणि त्यावेळी संपूर्णपणे बदल घडवणं हे कठीणच जातं. याच्या उलट थोडक्यात जर त्यांनी हळू का होईना पण ही गती चालू ठेवली, त्या दिशेने पावलं उदाहरणार्थ आता जीएसटी आणलाय, सगळ्या ह्याच्यातला जीएसटीचा व्हॅट जाऊन जीएसटी येणार, ह्यामुळे फार मोठा. त्याचबरोबर देशात यांच्या स्वच्छ कारभार होईल अशा अपेक्षेमुळे काही प्रमाणात तरी भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहारही कमी झालेत. मला असं वाटतं की असंच चालू राहावं आणि मला असं वाटतं अशीच वाटचाल याही पुढच्या काळात चालू राहावी. आपण इथे आलात आणि आमच्याशी या विषयावरती हा जो संवाद साधलात याबद्दल धन्यवाद. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांमुळे जागतिक पातळीवरती भारताचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत भाजपाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत बोलत होते. देशाचे पंतप्रधान परदेशात गेल्यावर तिथल्या जनतेमध्ये, उद्योगपतींमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला उत्साह यापूर्वी कधी पाहायला मिळाला नव्हता, असंही ते म्हणाले. भूसंपादन सुधारणा विधेयक आपण मागे घेणार नाही, मात्र या विधेयकात शेतकऱ्यांच्या हिताच्या आणखी सुधारणा करायला केंद्र सरकार तयार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते. काँग्रेस या विधेयकाला विरोध करून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यसभेत या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपा विरोधी पक्षांशी चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा शेतकऱ्यांकडून कमी दरानं दूध खरेदी करणाऱ्या संस्थांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं. राज्यातल्या दुधाच्या खरेदीचे दर कमी असून शेतकरी अडचणीत असल्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचं सरकारचं धोरण असून दूध संघाकडील अतिरिक्त दुधाची गुणवत्ता तपासून राज्य सरकार ते खरेदी करेल, असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं. भारतीय जनता पक्षानं वर्षभरात जी विधेयकं पारित केली आहेत ती पूर्वीच्याच सरकारची असून जनतेच्या विरोधातलीच असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आज केली. ते आज मुंबईत पक्षातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भूसंपादन विधेयक हे शेतकऱ्यांच्या विरोधात असून विकासाच्या नावाखाली बिल्डर्ससाठी हे विधेयक असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावरही येचुरी यांनी टीका केली. दरम्यान यावेळी आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचातर्फे आझाद मैदानात आदिवासींची एक सभा आयोजित करण्यात आली. कोल्हापुरात टोल प्रश्नी आज सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीची बैठक झाली. टोल कायमचा रद्द झाला पाहिजे या भूमिकेवर कोल्हापूरकर जनता ठाम असल्याचं टोल विरोधी कृती समितीच्या वतीनं प्राध्यापक एन.डी. पाटील यांनी सांगितलं. काल राज्याचे सहकार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नोंदणी केलेल्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र आजच्या सर्वपक्षीय बैठकीत हा प्रस्तावही अमान्य करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कोल्हापूर टोलमुक्त करण्याचं आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं. त्याची पूर्तता करावी असा आग्रह आजच्या बैठकीत धरण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र तसंच राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात असं आवाहन भाजपा नेते आणि गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आहे. उस्मानाबादेत आयोजित करण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आज बोलत होते. भाजपाची देशामध्ये विक्रमी सदस्य नोंदणी झाल्यानंतर आता संपर्क अभियानाच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क करण्याची आवश्यकता शिंदे यांनी व्यक्त केली.
राज्यातल्या पोलीस वसाहतीचा विषय मार्गी लावण्यासाठी हुडकोकडून 500 कोटी रुपयांचं कर्ज घेणार असल्याची माहिती राम शिंदे यांनी या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. राज्यात लागू झालेला गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज राज्यभरामध्ये जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली. मुंबईत वांद्रे इथं रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. कुरेशी समाज आणि बीफ उद्योगातील बेरोजगार कामगार या मोर्चात सहभागी झाले. गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आपण राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं खासदार रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केलं. सोलापूरमध्येही आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व 13 तहसील कार्यालयांवर मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. पुण्यातही आज रिपाईच्या वतीनं कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये कुरेशी समाज तसंच एमआयएमचा सहभाग होता. चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या 3 जिल्ह्यातून जाणाऱ्या वर्धा नदीवर सुमारे 22 वर्षांपूर्वी अपूर्णावस्थेत असणाऱ्या दिंडोरा प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही. आता तो नव्या दरानं शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडे केल्याचं रसायन आणि खतांचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं. नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्याचं अहिर यांनी यावेळी सांगितलं. जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची विद्यार्थिनी प्राची झवर हिला अमेरिकेतल्या ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करायची संधी मिळाली. कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये करण्यावर ती संशोधन करणार आहे. प्राची झवर ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात MSc करत आहे. तिथे लाईफ सायन्स विभागात ती शेवाळांमध्ये असलेल्या सायनोबॅक्टेरिया प्रकाश संश्लेषक जीवाणूंचा शोध घेत आहे. याच विषयावरील प्रगत संशोधन ती अमेरिकेत करणार आहे. गेल्या 2 वर्षामध्ये प्राची झवरनी केलेल्या कामाचं महत्त्व इतकं चांगलं आहे की जेणेकरून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही वर्ल्ड बँकेची फेलोशिप मिळाली. तिचं काम हे पर्यावरणाशी निगडीत असलेल्या गोष्टीशी आणि ज्याचा चांगला उपयोग असल्यामुळे आम्ही तिने केलेल्या संशोधनाच्या वरती आधारित गेल्या 2 वर्षामध्ये 2 भारतीय पेटंटसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. प्राची प्रकाश संश्लेषण जीवाणूंच्या कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर करण्याच्या जीनचा शोध लावणार आहे. तसंच कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये करण्यासाठी संशोधनही करणार आहे. या विषयाचं सखोल संशोधन करण्यासाठी वर्ल्ड बँकेने रॉबर्ट मॅकनमारा ही अतिशय प्रतिष्ठेची अशी $25,000ची शिष्यवृत्ती तिला दिली आहे. ही शिष्यवृत्ती जगभरातील केवळ 16 विद्यार्थ्यांना मिळाली आहे. प्राची झवर हिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राची जलशिवार योजना अत्यंत चांगली असून ती लोकचळवळ झाली पाहिजे, ती कंत्राटदारांच्या हाती जाऊ देऊ नका असं आवाहन जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांनी नुकतंच लातूरात केलं. फिनिक्स फाउंडेशन आणि लातूर महापालिकेच्या वतीनं राणा यांना स्टॉकहोम जल पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या सत्कारासाठी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपस्थित गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत जलशिवार योजना कंत्राटदारांच्या हाती जाऊ दिली जाणार नाही असं स्पष्ट केलं. आमदार अमित देशमुख आणि खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर राजेंद्र सिंग यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. जलसंधारणाच्या कामामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा राजेंद्र सिंह यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. हवामान. कोकण, विदर्भ आणि खानदेशामध्ये कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आलं आहे. तसंच राज्याच्या उर्वरित भागातही तापमानाचा पारा चढलेलाच आहे. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 आणि किमान 28, नागपूर 47 आणि 26, पुणे 36 आणि 24,
औरंगाबाद 44 आणि 29, नाशिक 38 आणि 23, कोल्हापूर 34 आणि 23, रत्नागिरी 34 आणि 27, सोलापूर 44 आणि 27 आणि अमरावती कमाल 46 आणि किमान 29. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगाच्या कल्याणासाठी आशियाई देशांनी एकत्र यावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आशियाई नेतृत्व परिषदेत आवाहन. शेतकऱ्यांकडून शासकीय दरापेक्षा कमी दरानं दूध खरेदी करणाऱ्या संस्थांवर राज्य सरकार फौजदारी कारवाई करणार. कोल्हापुरातला टोल कायमचा रद्द व्हावा या भूमिकेचा सर्वपक्षीय बैठकीत पुनरुच्चार. आणि राज्यात तापमानाचा पारा चढला, विदर्भ आणि खानदेशामध्ये कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.